मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत। त्यांची मागणी स्पष्ट आहे की मराठा समाजाला थेट ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालंच पाहिजे। पण दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाने याला विरोध केलाय आणि त्यासाठी त्यांनी नागपुरात बैठक सुद्धा घेतली। ओबीसी नेत्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय की मराठा समाजाला आमच्या कोट्यातून आरक्षण देता कामा नये आणि अशातच फडणवीसांनी सुद्धा जरांगेंची ही मागणी मान्य करता येणार नाही असं म्हटलंय। शिवाय सुप्रीम कोर्टानं आरक्षणाला 50% मर्यादा घातली आहे आणि त्याचबरोबर 3 अटी लागू केल्यात। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळंच सविस्तररित्या जाणून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजातील आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला दिसतोय। याचं नेतृत्व करत मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव देखील तिथे जमा झालेत। लाखो मराठा बांधवांची आणि जरांगे पाटलांची मागणी हीच आहे की ओबीसी कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण द्या आणि या भूमिकेवर ते ठाम आहेत। तर दुसरीकडे नागपूरमध्ये बैठक घेत ओबीसी समाजाने त्यांच्या या मागणीला पूर्णपणे विरोध केलाय। 28 ऑगस्ट रोजी ओबीसी समाजाने ही बैठक घेतली। त्यावेळी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी समाजाची भूमिका मांडली। या पार्श्वभूमीवर मराठा महामोर्चाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाला आधीच 10% आरक्षण दिलेलं आहे, आता ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या म्हणत असताना दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करून तोडगा काढू, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन दिलंय। याशिवाय मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यासपूर्ण मागण्या मांडाव्यात आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून आंदोलन करावं असंही फडणवीस म्हणाले। पुढे ते म्हणाले की आधीच ओबीसी समाजात 350 जाती आहेत। मेडिकल प्रवेशासाठी ओबीसीचा कट ऑफ हा एससी-बीसी आणि ईडब्ल्यूएस पेक्षा जास्त आहे, त्यामुळे मराठा समाजाने आपल्या मागण्या विचारपूर्वक मांडाव्यात असं म्हटलंय। यापूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी एक अधिसूचना काढली होती आणि त्यानुसार अनेक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिली गेली आहेत। पण या निर्णयाला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आणि सरकार विरोधात कोर्टात जाण्याची घोषणा केली होती। मात्र काही तज्ञांनी स्पष्ट केले की सध्या सरकारनं फक्त अधिसूचना काढली आहे, अजून हा कायदा झालेला नाहीये। या अधिसूचनेवर हरकती मागवण्यात आल्या आहेत आणि त्या हरकतींवर निर्णय झाल्यावर आणि राज्यपालांची सही झाल्यानंतरच हा कायदा लागू होईल, तेव्हा त्याला कोर्टात आव्हान देता येईल। याशिवाय भारताच्या संविधानात 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाहीये हे ठरलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीत सुद्धा याची कारणं सांगितलेली आहेत, ज्यामध्ये असं म्हटलं होतं की समानतेचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे, पण आरक्षण हा फक्त अपवाद आहे। म्हणून अपवाद हा नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि त्यामुळे 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाहीये। 1992च्या इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार प्रकरणात सुप्रीम कोर्टानं हेच तत्व कायम ठेवलं आणि आजही गेली 30 वर्ष हा नियम लागू आहे। आता महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले की ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याशिवाय आरक्षण देता येणार नाहीये। म्हणजे काय तर 3 अटी। त्यातली पहिली अट, मागास आयोगानं मराठा समाजाला मागास ठरवणं आवश्यक आहे, फक्त जरांगे पाटील म्हणाले म्हणून मागास ठरत नाही। दुसरी अट अशी की संपूर्ण महाराष्ट्राचा ताजा सर्वेक्षण डेटा असणं आवश्यक आहे आणि तिसरं म्हणजे 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाहीये। जर या तिन्ही गोष्टींमध्ये बसलं तरच आरक्षण मिळेल, नाही तर नाही असं म्हटलं गेलंय। त्याचबरोबर यापूर्वी फडणवीस सरकारनं आरक्षण 64% पर्यंत नेलं होतं, पण सुप्रीम कोर्टानं त्यावेळी ते रद्द केलं। त्यामुळे आता सुद्धा जर 50%च्या मर्यादेपलीकडे गेलं तर पुन्हा आरक्षण रद्द केलं जाईल आणि म्हणूनच जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसी कोट्यातूनच द्यावं लागेल, कारण एससी आणि एसटी आरक्षण त्याला हात लावता येणार नाहीये। आता जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत की मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मिळावं आणि ओबीसी समाज या मागणीला जोरदार विरोध करत आहे। जरांगे पाटील यांनी म्हटल्यानुसार मराठा समाजाच्या भविष्यासाठी हे आवश्यक आहे, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आरक्षण आवश्यक आहे। दुसरीकडे फडणवीस यांनी सांगितलं की मराठा समाजाने अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी मागण्या करायला हव्यात। एससी-बीसी किंवा ईडब्ल्यूएस कोट्यात राजकीय आरक्षण मिळत नाही, त्यामुळे जर उद्दिष्ट शिक्षण आणि रोजगार असेल तर त्यावरच भर द्यायला हवा। त्यानंतर 29 ऑगस्टलाच राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाने एक निर्णय घेतला। मराठा समाजाला कुणबी
मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशी जात प्रमाणपत्र आणि त्यांची वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी लोकांची वंशावळ तपासली जाते। हे काम करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत। आता सरकारनं या समित्यांच्या कामाला मुदतवाढ दिली आहे। म्हणजेच काय तर प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी वेळ मिळणार आहे। मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद हा अतिशय गुंतागुंतीचा आहे, पण अनेक राजकीय नेते म्हणतात की ते अशक्य देखील नाहीये। हा वाद कायदेशीर आणि राजकीय दोन्ही पातळीवर गुंतागुंतीचा आहे। त्यात जरांगे लाखो मराठा बांधवांसह मुंबईत बेमुदत उपोषणाला बसले असून आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी जाणार नाही या भूमिकेवर सुद्धा ठाम आहेत। त्यामुळे आता मराठ्यांचा हा महामोर्चा पुढे काय वळण घेतो आणि सरकार याबद्दल काय निर्णय घेणार हे आता वेळच सांगेल। मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करा।